जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे सामरोद गावातील ग्रामीण भागातल्या सुमेध पांडुरंग मेढे यांनी PSI होऊन प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून दिले आहेत। सुमेध मेढे यांनी पोलीस सेवेत कार्यरत असताना MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान पटकावला आहे। त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे JBN महाराष्ट्र न्यूज परिवाराने आणि त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचे स्वागत केले आहे। याबरोबरच सुमेध मेढे यांनी JBN महाराष्ट्र न्यूज स्टुडिओला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामीण युवकांना मार्गदर्शन सुद्धा केले आहे। नमस्कार, आपण पाहता JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। 2016ला जी MPSC ची एक्झाम झाली होती, तिचा निकाल नुकताच 5 मे 2017ला हा लागलेला आहे। जामनेर तालुक्यातील सामरोद गावातील ग्रामीण भागातील सुमेध पांडुरंग मेढे यांची PSI म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। तर ते आज JBN महाराष्ट्र स्टुडिओला या ठिकाणी उपस्थित आहे। तर आपण या यशाबद्दल हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार, मी सर्वात अगोदर तुमच्या सर्व टीमचा धन्यवाद देतो की तुमच्या स्टुडिओमध्ये मला बोलवून तुम्ही माझा सन्मान वाढवला, त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो। सर, मग तुमची आता ती MPSC ची एक्झाम झाली होती, मग त्याचा स्टडी तुम्ही कसा केला? मी पोलीस दलात गेल्या 8.5 वर्षापासून कार्यरत आहे। ड्युट्यांचा तसा ताण असायचा, पण टायमात टाईम काढून आम्ही रोज 3 घंटे तरी स्टडी करत होतो। आणि जेव्हा एक्झाम आली त्या टायमाला आम्ही आमच्या PI साहेबांनी रिक्वेस्ट करून आम्ही रजेवर सुटलो 1.5-2 महिना। आणि त्या पिरियडमध्ये आम्ही कंटिन्यू अभ्यास करला, 8 घंटा 10 घंटे जितका वेळ भेटेल तितका। आणि या सर्वांमागे आमचे PI साहेबांचा खूप मोठा यशाचा श्रेय जाईल की त्यांनी आम्हाला ॲडजस्ट करून घेतलं की आमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमच्या यशात सिंहाचा वाटा उचलला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। माझ्या यशाचे श्रेय तर पूर्णतः माझ्या आईवडिलांचा राहील की माझ्यात जो अधिकारी बनण्याचा जो जज्बा आहे तो माझ्या आप्पांनीच निर्माण करला की ते नेहमी म्हणायचे की तू PSI झाला पाहिजे, PSI झाला पाहिजे। म्हणून मी ते म्हणजे मला घरी गेल्यानंतर ते नेहमी म्हणायचे की तू PSI झाला पाहिजे बा, PSI झाला पाहिजे, आपल्या गावातून एकतरी अधिकारी पाहिजे। त्याच्यासाठी म्हणजे माझ्यात जी उर्मी निर्माण करली ती माझ्या वडिलांनीच निर्माण करली, त्याच्यामुळे मी आज PSI पदापर्यंत जाऊ शकलो। गेल्या 8 वर्षापासून तुम्ही पोलीस दलामध्ये काम करत आहात, तर PSI होण्यासाठी तुम्हाला कसे प्रोत्साहन मिळाले?
मी एक ग्रामीण भागातला विद्यार्थी होतो. मला MPSCचा एमसुद्धा माहीत नव्हता. पण मी जळगाव पोलीस दलात भरती झाल्यापासून काहीतरी असं आजूबाजूला जे सक्सेस झालेले विद्यार्थी त्यांचे बॅनर बघून एक मनात उर्मी झाली की आपण सुद्धा करू शकतो. आणि ज्यांचे स्टडी सर्कल्स किंवा युनिक असतील अशा ज्या मासिक आहे त्यांच्यात मी त्यांच्या मुलाखती मुलांच्या वाचल्या सक्सेस झालेल्या आणि ते पूर्णतः ग्रामीण भागातले विद्यार्थी होते. तर त्यांनी ते करू शकता म्हणून आपण का करू शकत नाही असा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. आणि मी MPSCचा एम शोधण्यासाठी प्रयत्न करू लागलो. आणि माझ्यासोबतचे जे एक रीडिंगला जे अभ्यास करत होते जे विद्यार्थी सक्सेस होत होते त्याच्यामुळे एक असा अंतरून आवाज यायचा की चालू द्या अभ्यास, आपण पण सक्सेस होऊ शकतो. तरी मित्रांमुळे माझे मित्र पण जितके आता माझ्यासोबत सिलेक्ट झाले, आम्ही जळगाव पोलीस दलातून 17 लोक सिलेक्ट झालेलो आहोत. तर एकही त्याला असं ग्रामीण भागात म्हणजे सर्वजण ग्रामीण भागातून आले. एकालाही शहरी भागाचा काहीच लांब लोच नाही आहे. सर्वजण सामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहे. पण सर्वांचा एक ग्रुप स्टडी होता की प्रत्येकाचं स्वप्न एक होतं. तिच्यात आम्ही बरेच विद्यार्थी होतो, 25-30 असं स्टडी करणारे जळगाव पोलीस दलातून. तर तिच्यातून आम्ही 17 जण सिलेक्ट झालेलो आहे. आणि तिच्यात आम्ही एक ग्रुप स्टडी केलेला होता की जी आपला एक ज्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन होऊ शकतं असा 7-8 विद्यार्थ्यांचा आम्ही एक ग्रुप तयार करला. त्याच्यातून ग्रुप डिस्कशन वगैरे अशा ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही चांगल्या प्रकारे करल्या परीक्षेच्या अगोदर आणि त्याच्यामुळे सक्सेस आम्ही होऊ शकलो. तर तुम्ही किती वेळेस स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत आणि किती वेळेस तुम्ही हे प्रयत्न केले? मी 3 वेळेस प्रयत्न करला, 2 वेळेस अपयश आलं, 3ऱ्या वेळेस मी सक्सेस झालो आहे. अगोदर सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा करताना असं नाही की तुम्ही पहिल्या प्रयत्नात सक्सेस होऊ शकता किंवा लास्ट प्रयत्नात सक्सेस होऊ. तुम्ही मेहनत किती करता किंवा तुमच्या स्ट्रॅटेजी काय अभ्यास करण्याची तिच्यावर तुम्ही डिपेंड करू शकता. आणि जे तुम्ही एक पुस्तक 100 वेळेस वापरा किंवा 100 पुस्तक वापरू नका. एकाच पुस्तकाची जास्तीत जास्त रिव्हिजन मारा. तुम्हाला तो विषय किती आकलन, तुमच्या संकल्पना किती क्लिअर होता तिच्यावर तो डिपेंड करतं आणि तुम्ही सक्सेस होऊ शकता. एक विषय जर का चांगला करला जे आपल्याला आकलन होऊन त्याच्या स्वतःच्या नोट्स काढून तिचं आपल्याला जमेल उमजेल अशा शब्दात आपल्या स्वतःच्या नोट्स तयार करून आपण ते करू शकतो. कारण त्याचा एक फायदा होतो नोट्सचा की आपण परीक्षेला असताना 300 पानाचं पुस्तक एका दिवसात वाचू शकत नाही. इतिहासाचं जर का 300 पानाचा पुस्तक असेल अनिल कठारेचं ते आपण एका दिवसात वाचू शकत नाही. तर त्याच्या आपण नोट्स काढलेल्या असतात अभ्यास करताना. आपला जो 1-2 वर्षाचा अभ्यास असतो किंवा 3 महिन्याचा रनिंग नोट्स असतात ते जर का आपण वापरल्या तर म्हणजे आपले रिव्हिजन पटापट होते. त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो आपला त्याचा आणि आपण सक्सेसच्या मार्गावर येऊ शकतो. आपण सक्सेस MPSCत लवकरात लवकर होऊ शकतो. तर आज जे तुम्ही जे यशाचे शिखर जे गाठलेले आहेत तर त्याचे आदर्श तुम्ही कोणाला मानतात? माझा सर्वात मोठा आदर्श म्हणजे विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्यासारखा आदर्श MPSC करण्यासाठी किंवा भारतातल्या कोणत्याही तरुणासाठी त्याचा असं जिवंत उदाहरण कोणीच नसेल की एका सामान्य कुटुंबातला विद्यार्थी इथल्या हजारो वर्षाची गुलामगिरी संपवू शकतो. तर इतकी मेहनत करू शकतो की जी सामाजिक असो आर्थिक असो की आज बाबासाहेबांमुळे मी PSI झालो. मला एक समाजात वावरता येतो. आदर्श माझ्यासमोर आहे बाबासाहेबांचा. जेव्हा मी पोलीस दलात होतो, पोलीस दलात खूप ड्युट्या असतात, तर मी जेव्हा यायचो आणि अभ्यासाला जायचा विचार करायचो असं वाटायचं की थकलेला आहे बा खूप, आता काही जायचं नाही, 2 तास काय जायचं रीडिंगला. तर मी विचार करायचो बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करू शकता की जे काही साधन संपत्ती काहीच नसताना कोणतंही साधन नसताना आपल्याला आज SCच्या लायब्ररीत आपण बाहेती रीडिंगला जाऊन SCच्या लायब्ररीत बसून आपण अभ्यास करू शकतो. आणि बाबासाहेब एका छोट्याशा दिव्यावर अभ्यास करू शकता. हा एक आदर्श होता. ती एक उर्मी होती की मला नेहमी जाणीव करून द्यायची की कितीही काही असलं तरी रोज अभ्यास झाला पाहिजे. काही झालं तरी आपण जाऊन 2 तास 3 तास जे असेल ते कंटिन्यू ठेवून करलं पाहिजे. मी माझा आदर्श फक्त बाबासाहेबांनाच मानतो. आणि मी प्रत्येक MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला सांगेन की त्यांच्या जीवनावरचं तुम्ही एखादी पुस्तक तरी वाचलं पाहिजे किंवा विद्यार्थी दशेत असताना त्यांनी जे मेहनत घेतली त्याचं धनंजय किरांनी त्यांचं चरित्र लिहिलं. त्याच्यात त्यांचा विद्यार्थी दशेतला एक भाग आहे, टॉपिक आहे, तो निदान MPSC करणाऱ्याने वाचला तर मी असं म्हणतो की कोणी त्याच्यातून प्रेरणा घेऊन कधीच नाउमेद होणार नाही असं मला वाटतं. मी माझा आदर्श फक्त बाबासाहेबांनाच मानतो. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी माझा मुलाखत घेतली, आपल्या स्टुडिओला बोलवून आपला बहुमूल्य वेळ माझ्यासाठी दिला म्हणून मी आपल्या चॅनलचे मनापासून आभार मानतो. सरांनी आपल्याला अधिक प्रमाणे माहितीही दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे यशाचं उंच शिखरही यांनी गाठलेलं आहे. त्यांचे आदर्श हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय हे त्यांच्या पोलीस
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.